गुड मॉर्निंग भावांनो. आत्ताच उठलो आपण 10:40. आता आंघोळीला वगैरे जाऊ. आंघोळ वगैरे करतो, तुम्हाला भेटतो. चला. सो बाई आताच आपले आंघोळ वगैरे झाले. आंघोळ वगैरे करून बाहेर आलो आहे. 11:10 झालेत आता. आणि आता टी शर्ट वगैरे घालतो. केस वगैरे बांधायचे. केस वगैरे बांधून घेतो पहिले आणि मग तुम्हाला इंट्रोमध्ये भेटतो. चला. नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, कसे आहेत सर्व? मजेत ना? सो मी अन्सर फकीर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो भाई मगापासून आपले तुम्ही गडबड वगैरे बघताय. मगाशी आपण उठलो, फ्रेश वगैरे झालो होता, आंघोळ वगैरे करून टी शर्ट वगैरे शॉर्ट्स वगैरे घालून होता आपण ब्लॉग शूट सुरू करतो आहे. सो आता मुद्द्यावर येऊ. आणि आजची तारीख आहे 10 जून आणि आज आपल्याला जायचं आहे श्री मर्याय ब्रास बँड जांभिवली येथे वाजवायला. म्हणजे आपल्या भावाचा ग्रुप आहे ब्रास बँडचा, प्रतीक भाईचा. सो त्याने आज आपल्याला त्याच्या ब्रास बँडला वाजवायला बोलवलं आहे. आणि त्यांचा लग्नावरतीचा कॉल आहे. आपलं सोमाटण्याच्या पुढं गाव आहे नारपोली म्हणून. सो नारपोलीतनं आपल्याला नवरा घेऊन थेट चौकला जायचं आहे. चौक आसरा या गावामध्ये लग्नावरतीचा कॉल आहे त्यांना बँडला. सो आज आपल्याला त्यांच्यात वाजवायला जायचं आहे. आणि आता मगाशी मी उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता निघूया. आणि आजचा त्यांचा ड्रेस कोड आहे येलो शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट आहे, डार्क येलो शर्ट आहे. सो माझ्याकडं लाईट येलो शर्ट आहे, म्हणजे थोडा ऑफ व्हाईट टाईप. सो मी तो वेअर करणार आणि ब्लॅक पॅन्ट वेअर करणार आहे. सो आपले कपडे वगैरे तर आपण रेडी व्हायला दीदीकडे जायचं आहे, कारण की आपला टायमिंग 2 वाजेपर्यंत आपल्याला मांडवात पोचायचं आहे. आणि आता 11:30 वाजलेत. मी लवकरच उठलो आणि ब्लॉग वगैरे शूट वगैरे करतो आहे. सो आपल्याला आता निघायचं आहे. मी निघतो, कपडे वगैरे आपल्याला इस्त्रीला देतो खाली. कपडे इस्त्री झाले का डायरेक्ट दीदीकडे जाऊ. आणि मी असे नॉर्मल वगैरे केस बांधलेत काल, केस कटिंग करून. सो आता मम्मी आपली वेण्या वगैरे घालेल तिकडे घरी गेल्यावर. तुम्हाला माहिती आहे आपली मदर वेणी वगैरे घालते तिथं. सो आता मी कपडे वगैरे इस्त्री करतो आणि डायरेक्ट आपल्या दीदीच्या घरी जातो विचुंबे गावामध्ये. सो डायरेक्ट आपण आता दीदीकडे गेलो विचुंबे गावामध्ये, तिथंच भेटू. चला. मी निघालो आता फायनली. आता पार्किंगमध्ये आलो आपल्या समोर आपली गाडी आहे तिकडं. आता शर्ट वगैरे इस्त्री करू इथं दुकानामध्ये आणि डायरेक्ट दीदीकडे जाऊ जेवण वगैरे करायला. तर डायरेक्ट दीदीकडेच भेटूया. चला. आलेलो असतो आपण आपले दीदी के बिल्डिंग के नीचे. बघू यांचा काय विषय चालला. दरवाजे पण बंद करून ठेवले वाटतं. झोपा चालल्यात काय? झोपा. अंघोळ झाली? नाही झाली? नाही झाली. तुझी झाली का? भाई आलो होता दीदीकडं. वाजले किती? 12:20. टीव्ही चालू आहेत. जेवण वगैरे घेऊन भेटू. चला. तुझा नाश्ता चालू का अजून? हे तुला उठायचं नाही का? अंघोळ झाली का? भाई जेवण घेऊ, केसा विसा बांधून निघू. चला. भाईसोबत आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि केस वगैरे केले ते बघा. आपली मम्मी वेण्या वगैरे बांधते, तुम्हाला माहिती आहे. सो आता 1:15 वाजला आणि आपल्याला 1 वाजेपर्यंत निघायचं आहे. सो आता मी तयारी वगैरे करायला घेतो, नंतर निघताना वगैरे भेटू. चला. केस दाखवतो तुम्हाला पहिले. बघा काच खराब आहे आपली. तो हो रेडी वगैरे आणि खाली निघताना भेटू, मग गाडी काढतो. चला. सो भाई आता निघतो आहे आपण. आणि शर्ट वगैरे मी डिक्कीतच ठेवला आहे, कारण की आपण तिकडे जाऊन चेंज वगैरे करू. कारण की पावसाचा क्लायमेट झाला आहे बघा, काळोख काळोख, आणि त्यात शर्ट वगैरे घाण होईल. सो तिकडं आपण आता डायरेक्ट नारपोलीला जाऊ आणि मग तिकडं चेंज वगैरे करू. आता गाडी वगैरे काढतो आहे आपली. सो आता ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे काय शूट वगैरे घ्यायचं आहे ना आपल्याला, कारण की एकटाच आहे. सो आता डायरेक्ट नारपोलीला जाऊ आणि तिकडे भेटूया. चला भेटूया नारपोलीला. सो भाई आता आपण पोहोचलो इथं नारपोली गावामध्ये. आपला रितेश भाई आहे इथं आणि बाकी आपली पोरं वगैरे येतात मागणं. प्रतीक वगैरे टेम्पो वगैरे काढून येतोय. आता थोडा वेळ थांबून नंतर मग सगळ्यांच्या सोबत मांडवात वगैरे जाऊ. चला भाई आपली पोरं सौर्यश, आपली पोरं वगैरे आले, टेम्पो वगैरे आले.
टेम्पो आपल्याला बाहेरच लावायचे, बाहेर लावतो सगळ्यांच्या गाडी. माझी पण गाडी बाहेरच आहे आणि मांडवात आतमध्ये जाऊ, कारण की नवरा इकडेच आहे, बाहेर मेन रोडला घेऊन यायचा. सो आपली पोरं वगैरे सामान काढतात, सामान काढून झालं का डायरेक्ट मांडवा जाऊ. चला एक 5-10 मिनटं आपण वाजवलं आहे, कारण की नवऱ्याची तयारी चालली आहे, नुसता कुठून फायदा नाही. एक 10-5 मिनटं वाजवलं आहे. कमलेश डुन 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 डुन. सो आता थोडी रेस घेऊ, मग नंतर नवरा निघतानाच वाजू. चला आता मांडवणीचा फोटोशूट चालू आहे. निघाचा बोलवलं का इथं फोटोशूट बघा. चला जाऊया मांडवामध्ये. नवरा निघतो तर वाजवायला घेऊ. भाऊजी आमचे काय म्हणतात काय नाही आपल्या. हां तुम्हाला मी सांगायचं राहिला, आपल्या भावाने आपल्याला बँडला वाजवायला बोलवलं आहे. प्रतीक भाऊने. आपण भरपूर वेळा आपल्या बँडला वाजवला आलो आहे भावाच्या श्री मर्याय ब्रास बँड. सो आपल्याला नेहमी आपला भाऊ बोलवत असतो. आज पण मचून टाकू. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला वाजून घेऊ. नवरा वगैरे काढला आपण. प्रतीक मास्टर नवरा वगैरे काढलाय. बंटी मास्टर पण निघा. तुम्ही काय टेम्पोत चालले का? आम्ही पुढे आपली भेट कधी झाली लास्ट टाइम? किती महिने झाले तरी 3-3.5 महिने. 3-3-3.5 महिने झाले आमची भेट नव्हती. हे बघा जाणे मास्टर पण आहेत, सँडी मास्टर. आणि आता आम्ही भेटलोय. आता चाललो त्या शेवटचाच कॉल आहे. आसरे गावात चाललो आहे. चांगलं झालं जरा. टेम्पो पण निघतोय. लय लय लॉंग वाजवलं, लय लॉंग वाजवलं. थोडा त्रास झाला. आता निघू डायरेक्ट आसऱ्याला भेटू. आणि जांभेली बँडचा ब्लॉग करतात. खरं मला आनंद वाटला या गोष्टीचा. आज आन्सर मास्तरनी छान काम केलं आज. चला धन्यवाद. मास्टर पण टेम्पो करतात. आणि मास्तर तू वाजवले ना एक नंबर कडक. चला निघू, गाडी काढतो का. आता आपण आसऱ्याला पोहोचलोय. नवऱ्याची गाडी एकदम मागं लागली त्या साईडला. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये काय शूट वगैरे नाही घेतला, दोघंच होतो बाईकवर, प्रतीक मास्तर आणि मी. सो आता पोरं येतील आपली, टेम्पो वगैरे आली का मग बाजूला घेऊ, तेव्हा भेटू. चला
आपला तर नवरा वगैरे सोडून झाला आहे आणि मास्तरांसोबत सामान घेऊन चालला तर रिसेप्शनचा. मागं तुम्हाला आवाज येत असेल, लग्न लागतं आहे. सो आता लग्न लागलं डायरेक्ट रिसेप्शनलाच भेटू. कुठे भेटू मास्तर? रिसेप्शनला भेटू. हां रिसेप्शनलाच भेटू. चला कुल्फी बाय. ही भांडी भांडी घेऊन चाललोय. चला मांडवात.
सगळे रिसेप्शन वगैरे वाजून झालं आपला. सामान ठेवायला सगळेजण आलेत. मास्तर लोक तिकडे आहेत. आपला भाऊ सामान ठेवतोय आणि आता गॅप आहे. आता वरात निघताना डायरेक्ट वाजवायचं आहे. बाकी आपले पब्लिक वगैरे सामान आणते. तुम्हाला दाखवतो आपला प्रतीक भाई कसा सामान वाहतोय. तो दिसला का? तो बघा. कुल्फी पण आहे बघा. हितेश. तर सामान वगैरे ठेवू आणि जेवायला वगैरे जाऊ. जेवण वगैरे नंतर आरामच आहे. काय वाजवायचं वगैरे ना, डायरेक्ट वरात निघताना वाजवायचं. हे बघा मास्तर आले बघा. कुठला गड जिंकला? कुपी. आता जेवायला वगैरे जाऊ आणि नंतर आराम आहे. जेवण वगैरे डायरेक्ट वरात काढताना भेटू. चला. सो भाई आता आपण जेवण वगैरे आलोय आणि जेवायला आपण सगळे बाहेरच गेलतो ग्रुप मेंबर. कारण की मांडवामध्ये जेवण इल्ले झाला, संपलं सगळं जेवण. सो प्रतीक मास्तर, आपला रितेश भाऊ, आम्ही सगळे म्हणजे पूर्ण बँडचे मेंबर वगैरे सगळे जेवायला वगैरे गेलेलो आणि जेवण वगैरे आलो. आणि आता नवरदेवाचा वगैरे फोन आलेला आपल्याला. स्वतः वाजवायला जायचं आहे. स्वतः टेम्पो आला तर सामान वगैरे काढू आणि डायरेक्ट मांडवामध्ये जाऊ आणि वाजवायला घेऊ. डायरेक्ट वाजवायला आपण भेटूया. सो तुम्ही कंटिन्यू राहा. आता डायरेक्ट भेटू मांडवामध्ये. चला.
आता आपण निघतो इथून आवरे गावामधनं आणि वरत वगैरे सॉरी आसरे गावामधनं आणि वरत वगैरे काढले नवरीचे इथून आणि आता जाऊया डायरेक्ट नारपोलीला आणि तिकडे जाऊन वगैरे भेटूया डायरेक्ट वरतीला. आपल्याला जास्त नाही, आता 12:30 वाजेपर्यंत टायमिंग आहे. 11 वाजलेले आहेत, आपला 12:30-1पर्यंत टायमिंग आहे बँडचा. सो आता जाऊया डायरेक्ट नारपोलीला आणि तिकडे जाऊन भेटूया. चला भाई, आता आपण आलो आहे नवऱ्याच्या गावात नारपोलीला. सगळे बसलेत बघा इथं कसे, सावऱ्या अवद्या. सो आता वरात वगैरे येईल. सो आता आपल्याला 1 तास मे बी वाजवायचं. आपला 12:30पर्यंत टायमिंग आहे, पण थोडा 10-15 मिनटं इकडे तिकडे होईल. सो आता नवरा वगैरे आला का वरात वगैरे वाजू आणि नंतर मग इथून निघूया. चला भेटू आता वरात वाजवताना.
जवळपास आता वाजून वगैरे झालं आहे आणि कॉल वगैरे एंड झाला आहे. सो आता आपली सगळी पब्लिक निघते घरी. सो मी पण आता गाडी वगैरे काढतो आहे आणि आपण घरी वगैरे जाऊन आपला ब्लॉग वगैरे एंड करू. आपल्याला थोडा एका मित्राकडं पण जायचं आहे, त्याचं आपलं काम चालू आहे वरतीचं. सो तिकडं पण थोडा वेळ थांबू, शूट वगैरे करायला भेटलं तिथं पण शूट वगैरे करू आणि आता डायरेक्ट आपण घरी वगैरे जाऊन आपला जो ब्लॉग आहे तो एंड करू. तर चलू म्हणजे जाऊया आता आणि आपल्या मित्राचा म्हणजे गावाचं नाव नाही माहिती मला, तिकडं जाऊन सांगतो तो मला. डायरेक्ट जाऊया आपण तिकडं आणि भेटूया. चला भाई आता पण आलो इथं कुठं आलो आहे भाई? नांदगावमध्ये ना. आता नांदगावमध्ये आलो आहे, त्यासाठी मी ब्लॉग नाही एंड केला. आपल्या भावाची वर्दीची ऑर्डर आहे बँजोला, आपल्या आकाशभाईची. सो आपण आता थोडा वेळ इथं वाजू आणि नंतर घरी रथ चालेल रामाचा, डायरेक्ट घरी निघू. निलेश मास्तर माझ्या भावाला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. खूप प्रेम. ओंकेश हे ओंकेश ओंकार रे टी शर्ट कोणची घालून सांग. जितू म्युझिकलचे टी शर्ट घालून वाजवायला आलाय. सो आता इथं थोडा वेळ वाजू आपण आणि त्यानंतर मग घरी वगैरे जाऊन ब्लॉग वगैरे आपला जो एंड आहे तो करून घेऊ एंड. सो चला आता थोडा वेळ तर वाजू, तेव्हा भेटू. आता आपण निघतो नांदगावमधनं. वाजलेत बघा किती आता, सकाळचे 4:50 म्हणजे 5ला 10 मिनिटं आहेत आणि आता निघतो आपण. तरी वाजतंय माग, हा वाजतंय तरी माग, अजून पोरं आपली वाजवत आहेत. झाले नाही अजून.
आम्ही निघतो आता, कारण की मला पण उद्या सकाळी काम वगैरे आहे, भाईला पण कामाला जायचं आहे. सो आम्ही दोघांनी गाड्या आणल्यात आणि मी तर डायरेक्ट बँडच्या कॉलवरनं आलो आहे, डायरेक्ट इथं बारातीला आलो आहे. सो आता निघूया इथून आणि घरी जाऊ आणि आपला व्लॉग वर आहे तो डायरेक्ट एंड करू. चला डायरेक्ट घरी भेटू आता. सो भाई फायनली आपण आपल्या बिल्डिंग खाली आलो आहे आता. हे बघा आता पार्किंगला जस्ट गाडी आपली लावली आणि जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं की आपला कॉल आपला बँडचा म्हणजे 1 वाजेपर्यंतच एंड झाला आणि त्यानंतर आपल्या भावाच्या ग्रुपला आपला वाजवायला गेलो आपण बँजोसाठी नांदगावमध्ये. आकाश भाईला कॉल होता आपला वरतीचा. सो आपण तिकडं पण थोडा वेळ म्हणजे थोडा वेळ नाही भरपूर वेळ थांबलो, म्हणजे आपला 1ला काम एंड झाला. आता वाजले बघा किती, 6:05 वाजायला आलेत. मी आत्ता घरी आलो आहे, म्हणजे बिल्डिंग खाली आलो आहे. सो भरपूर वेळ वगैरे वाजवला आपण आणि आता वेळ झाली आपले व्लॉग एंड करायची. सो तुम्ही आता इथपर्यंत आपला व्लॉग पाहिला असेल तर व्लॉगला नक्की लाईक शेअर कमेंट करा. व्लॉग आपला थोडा मोठा होईल कारण की बँडचा पण व्लॉग आहे आणि थोडा बँजोचा पण, म्हणजे आपण वरतीला वगैरे वाजवायला गेलो ते पण शॉर्ट्स वगैरे मी टाकणार आहे त्याच्यामध्ये, कारण की एवढा उशीर आपल्याला झालेला येता. सो तुम्हाला इथपर्यंत आपला व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला आपलं नवीन असाल तर चॅनलला नक्की आपलं सबस्क्राईब वगैरे करा. आणि आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. म्हणजे आता सध्या तर आपले शोज वगैरे सगळे संपलेत, म्हणजे आता शोज वगैरे काय नाही, 10 तारीख आपली शेवटची होती. पण कदाचित जर आला एखादा शो वगैरे तर आपण व्लॉग वगैरे नक्की बनवू. सो आपण आता भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी बाय, काळजी घ्या, सुरक्षित राहा. चला गया.